मुंबईत प्रवास करताच मराठा आंदोलक वाहतुकीच्या मोठे वाहतूक कोंडीत अडकले आहेत. आपण सध्या अणुशक्तीच्या उड्डाणपुलावर आंदोलक आपल्यासोबत आहेत. नेमकं जाणून घ्या किती तासापासून अडकले आहेत. काय म्हणाल, किती तासापासून आपण अडकला? आम्ही सकाळी 11 वाजतापासून अडकलेले आहो. आम्हाला खूप त्रास होत आहे, पण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून बिलकुल हलणार नाही, म्हणजे हलणार नाही. कुठून आलात आपण? आम्ही यवतमाळ जिल्ह्यात. परभणी जिल्ह्यामधून आलो होतं, जिंतूर तालुका येसेगावमधून. प्रशासन काहून अंत पाहिले आमचा. सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही 7 ते 8 तास झालं या ट्रॉफिकमध्ये बिना अन्नाचे बिना पाण्याचे ट्रॉफिक पुलावर कुठल्याही प्रकारची सोय नसताना बिना अन्ना पाण्याचे थांबलेलो आहेत. कशामुळं प्रशासन आता बैठक घ्यायला नंतर बैठक घ्यायला मराठ्याचा अंत पाहिले का? आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाहीत म्हणजे नाहीत. एकच मिशन मराठा आरक्षण. तुम्ही वाहतूक पोलिसांनी काय तुम्हाला सांगितलं नाही? वाहतूक पोलिसांनी एवढा तास आपण आहात. वाहतूक पोलिसांनी आम्हाला कुठलं काही माहिती दिलेली नाही आणि सकाळपासून आम्ही इथं बिना पाण्याचे बिना जेवणाचे थांबलेले आहो. तरी इथं अगोदर तुम्हाला 29 तारखेला आंदोलन करायचं म्हणजे अगोदरपासून तुम्ही नियोजन करायला पाहिजे होतं. आधीपासून सांगितलं होतं तुम्हाला. तुमची कुठलीच व्यवस्था नाही इथं आंदोलक सकाळपासून अडकलेले आहे. काय तुम्ही काय करता इथं मुंबईमध्ये? आम्ही एक दिवस आंदोलन काय आमचं काय रोज असते किंवा आम्ही इथं रोज असतो. मुंबई तर मराठी माणसाची आहे ना. मग मराठी माणसाला इथं जर रस्त्यावर तुम्ही ठेवत असाल तर काय तुमच्याकडून अपेक्षा करायची आम्ही? एकूणच पाहता आंदोलकांसोबत सर्वसामान्य मुंबईकर देखील या वाहतूक कोंडीत अडकला आहे. विश्वनाथ सावंत, न्यूज 18 लोकमत, मानखुर्द, मुंबई.